इकडे विधान परिषद निवडणुकीत महायुतीत मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली आणि ती बंडखोरी शमवण्यासाठी हालचालींना वेग आलाय। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यामध्ये अर्धा तास बैठक झाली। यावेळी बंडखोरी मोडीत काढण्यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे। राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या उमेदवारांच्या विरोधातल्या बंडखोरांशी संपर्क साधायला सुरुवात झाली आहे। अर्ज मागे न घेतल्यास पक्षातर्फे शिस्तभंगाच्या कारवाईचा इशारा देण्यात आलाय। रायगडमध्ये महेंद्र दळवींच्या कन्या जुईली दळवींनी आपला अर्ज मागे घेतलाय, मात्र अद्याप बंडखोरांना मनवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। 4 तारखेला अर्ज मागे घेण्याचा दिवस असल्यानं बंडखोरांची समजूत काढण्यात नेत्यांना यश येणार का पाहावं लागेल। दरम्यान या संदर्भात उद्या दुपारी 12 वाजता महायुतीची पत्रकार परिषद जी आहे ती होणार आहे आणि या संदर्भात आणखी काही गोष्टी समोर येऊ शकतात। स्वाभाविकपणाने कोकण मतदारसंघामध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ही जागा मिळत असतानाच जसं मी काल देवेंद्रजींचा उल्लेख केला मुख्यमंत्री म्हणून, शिंदे साहेबांचा केला, तसं चव्हाण साहेबांचे सुद्धा प्रदेश भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष म्हणून त्यांचंही त्याच्यामध्ये सहकार्य लाभलेलं होतं। आज ही चर्चा, आजची भेट ही सदिच्छा भेट होतीच, पण त्याचबरोबर ती आता ह्या सगळ्या जागांच्या वरती एकमताने ही निवडणूकला सामोरं जात असतानाच त्याच्यातलं सामंजस्य कसं करता येईल या दृष्टिकोनातून आम्ही त्या ठिकाणी चर्चा